अजितदादा आजही आपल्यातच आहेत, हीच भावना सर्वांच्या मनात आहे. आपल्या कामाच्या झपाट्यामुळे त्यांनी 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. अजित पवार यांची ओळख एक कामाचा माणूस म्हणून होती. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र आणि देशाची सेवा करण्याचे काम आपण करायचे आहे. हेच कार्य अजितदादांना अपेक्षित होते आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कळंबोली येथे शोकसभेत केले. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी कळंबोली येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांच्या अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या शोकसभेला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून अजित पवारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक शिवदास कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय खानावकर, प्रदेश सरचिटणीस रुपेश पाटील, बाळूशेठ फडके, भीमसेन माळी, प्रदेश युवक सरचिटणीस रणजित नरुटे, कार्याध्यक्ष विधानसभा किशोर देवदेकर, प्रदेश युवक सरचिटणीस जयसिंगराव पाटील, तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, युवा नेते अक्षय देवकर, सुनील सावर्डेकर, महादेव पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष मंगेश नेरुळकर, जिल्हा महिला अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण, विधानसभा अध्यक्ष शेखर जळे, कासम मुलानी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर असा प्रसंग आपण सर्वांनी ऐकला असेल. अजितदादांनी ईश्वरपूर, मागचं इस्लामपूर ज्याला नाव होतं, तिथं सहजगत्या स्टेजवरून मी आपलं त्यांच्याशी 2 मिनटं त्यांच्या बाजूला बसलेलं बोललो आणि त्याच्यानंतर ते स्टेजवर गेले आणि त्यांनी माझ्यामध्ये इतके चांगले उद्गार काढले आणि महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेनं मी त्यांना म्हणजे रामशेठला धन्यवाद देतो. हे उद्गार काढले, माझं हृदय इतकं भरून आलं की दादांचं मी काही सांगायला गेलो नाही, पण दादांना इतकंभूत सर्व प्रत्येक माणसाची माहिती असते आणि त्याच्यामुळं माझ्याबद्दल ते इतकं आणि प्रेमानं इतकं बोलले, उत्कट ठरले आणि अशा पद्धतीनं माझ्याबद्दल ते बोलले. अशातला भाग नाही. कोणी चुकला तर त्याला फटकारते, कोणी चांगला वगैरे त्याला पाठिंबा देते आणि दीनदुबळ्याच्या कामाकरता रात्रंदिवस झटणारे असे आपले दादा आज नाहीत. याची आपल्याला खंत वाटते. तुम्ही आम्ही याच्या पुढं सुद्धा त्यांनी आपल्याला काम सांगून ठेवलेलं आहे. त्यांना अपेक्षित जे काम होतं ते काम होण्याच्या दृष्टीनं आज ज्या पद्धतीने आपण एकत्र येतोय तशाच पुढं ह्या पद्धतीनेच आपण पुढं राहून एकत्र राहून ह्या महाराष्ट्राची सेवा, भारत देशाची सेवा करणं हेच खरी त्यांना श्रद्धांजली होईल.